नमस्कार प्रेक्षकांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. अशा अनेक पैलूंवर बोलत असताना आज आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार चळवळ. कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय योगदान आहे? निश्चितच फार मोठं योगदान आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या साहित्य संवाद युट्यूब चॅनलवर आलेले आहेत नेर येथील नेहरू महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बनसोड सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. धन्यवाद. मित्रांनो, बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत. मग ते शेतीतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, पण यासोबतच लोकांना फारसा माहीत नसलेला त्यांचा आणखीही एक पैलू आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार चळवळ. मित्रांनो, कामगार चळवळी संदर्भात अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर प्रवीण बनसोड सर आहेत. ते विद्यार्थी जीवनापासूनच विद्यार्थी संघटनेमध्ये काम करतायत. फुले आंबेडकरी चळवळीमध्ये ते अगदी झोकून देत आहेत. सत्यशोधक चळवळीचा समाजावर पडलेला प्रभाव, परिणाम या संदर्भात ते अभ्यासक आहे आणि त्या संदर्भात लेखन करतात. शिक्षण, विशेषतः आजचं बदललेलं शिक्षण या संदर्भात त्यांचं विशेष चिंतन आहे. सर्वज्ञ चक्रधरांच्या साहित्यावर गाढे अभ्यासक असणारे डॉक्टर प्रवीण बनसोड सर, मानवी स्वातंत्र्याचे उद्गाते सर्वज्ञ चक्रधर, शिक्षण नीती म्हणजे फसवी नीती, 19व्या शतकाचा विचारवेध, अशा प्रकारचे 6 ग्रंथ आज रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी उपलब्ध त्यांनी करून दिलेले आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रातील एक फुले आंबेडकरी विचाराचा, सत्यशोधक विचाराचा एक संग्राहक म्हणून, अभ्यासक म्हणून उभा महाराष्ट्र आज त्यांच्याकडे पाहतो आहे. आज त्यांच्याकडनं समजून घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार चळवळ यामधील सहसंबंध. सर, निश्चितच हा विषय लोकांपर्यंत फार पोहोचलेला नाही आहे. बरोबर. पण जेव्हा जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी या कामगार चळवळीमध्ये, कामगारांसंदर्भात तर मूलगामी काम केलेलं आहे. बरोबर. हे मूलगामी काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तोच आजचा विषय आहे. मला एक सांगा सर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे कोणतीही कामगार चळवळ तशी नव्हती. दलितांमधून आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करत करत मोठे झालेले आहेत. तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगारांसंदर्भात प्रश्न मांडतात, कामगारांसंदर्भात चळवळी करतात, कामगारांचं हित जोपासण्यासाठी आयुष्यभर लढा देतात. ही जी कामगारांसंदर्भातली आपुलकी म्हणा, त्यांच्या मनामध्ये कुठून आली सर? बाबासाहेबांचं आपल्याला घटनाकार म्हणून माहिती आहे. जगातल्या 100 सगळ्यात महत्वाच्या प्रज्ञावंतांपैकी बाबासाहेब एक आहेत. भारतातले जे 5 प्रमुख विचारवंत आहेत, तत्वज्ञ आहेत, त्यामध्ये बाबासाहेब एक आहेत. बाबासाहेबांकडे पाहण्याचा वेगवेगळ्या चळवळींचा वेगवेगळा परिप्रेक्ष्य आहे. त्यांनी जे काम केलं ते कामाच्या संदर्भात त्यानंतर भारतीय संविधानामध्ये त्यांचं काम आलेलं आहे. बाबासाहेबांनी जे काम केलं त्याच्या पूर्वी जगामध्ये वेगवेगळ्या चळवळी सुरू होत्या. विशेषतः युरोप खंडामध्ये औद्योगिकरण आलं आणि त्यानंतर तिथे कामगारांची प्रचंड पिळवणूक होत होती. त्या माध्यमातून तिथे चळवळी निर्माण झाल्या. तो धागा भारताच्या संदर्भात सुद्धा आहे. म्हणजे जगामधली पहिली जी कामगारांची संघटना निर्माण झाली ती मेकॅनिक्स युनियन ऑफ फिलाडेल्फिया, म्हणजे फिलाडेल्फिया या देशामध्ये पहिली कामगारांची जगातली पहिली संघटना निर्माण झाली. आणि तिथंच त्यांनी 1827 मध्ये पहिला संप केला. म्हणजे केवळ भारताच्या भारतीय राज्यघटनेमध्ये 41 ते 43 कलम बाबासाहेबांनी टाकलं, पण त्या पलीकडे ही फार मोठी पार्श्वभूमी आहे. आणि 1827 ला पहिला संप फिलाडेल्फिया या देशामध्ये झाला. तिथले जे बांधकाम मजूर होते, त्या बांधकाम मजुरांनी 12 तासाच्या ऐवजी 8 तास आम्हाला असावेत यासाठी संप केला. तिथून ही चळवळ खऱ्या अर्थानं सुरू झाली. युरोप खंडामध्ये जेव्हा औद्योगिकरण सुरू झालं, तिथून
प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे मग हे तेल उत्पादक असोत, बांधकाम कामगार असोत, बेकरी उत्पादक असोत, या सगळ्या कामगारांची जी पिळवणूक होत होती, गुलामाप्रमाणे वागणूक होत होती, त्या विरोधामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या. हे जागतिक पातळीवरचं चित्र आहे. आपल्या देशामध्ये वर्ग व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था यामध्ये जो दबला गेलेला आपल्या इथला कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी हा होता, पण इथपर्यंत ते अजून लोन पसरलेलं नव्हतं. हा त्याचा महत्वाचा भाग आहे. नंतर 1834 मध्ये न्यूयॉर्कला बेकरी कामगारांनी संप केला. म्हणजे 1870ला फिलाडेल्फिया, 1834ला न्यूयॉर्कला बेकरी कामगारांचा संप होतोय. ह्या संपाचा परिणाम असा झाला की ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका सारख्या देशांनी 8 तासाचा कायदा केला. म्हणजे 1856ला ऑस्ट्रेलियामध्ये आणि 1868ला न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये हा कायदा झाला. 8 तास आज आपण सगळ्या कार्यालयामध्ये, सरकारी निमसरकारी कार्यालयामध्ये 8 तास हे आपलं कामाचे तास असावेत असं म्हणतोय. त्यामागे ही पार्श्वभूमी आहे. म्हणजे 1827 पासून 1868 पर्यंतचा जो कालखंड आहे हा 8 तासासाठीच त्या लोकांनी लढलेला आहे. आज आपल्याला ती गोष्ट सहज वाटते. मला वाटते भारताचा विचार जर करतो म्हटलं तर भारतामध्ये त्यावेळेस 8 तास नव्हतेच, ते 12 तासापर्यंत बहुतेक काम. भारतामध्ये तर त्या काळामध्ये एक खोटी पद्धती होती. भारताची व्यवस्था वेगळी आहे. भारतामध्ये जाती व्यवस्थे अस्पृश्यता होती, जाती व्यवस्था होती आणि तिथे पिळवणूक वेगळ्या पद्धतीची होती. हाही भाग आहे. तिकडे जसा वर्ण घेत होता, आफ्रिकेतल्या गुलामांना ज्या पद्धतीनं वागवलं जायचं, त्यांच्यासाठी लाकडी कठडे असायचे जमिनीमध्ये गाडलेले, आणि त्या जमिनीमध्ये गाडलेल्या कठड्यामध्ये त्या मजुरांना ठेवलं जायचं. गुलामाची वागणूक होती. आपल्या देशामध्ये फारशी वेगळी वागणूक नव्हती. तो जगाचा एक एकूणच परिप्रेक्ष्य आहे. आणि मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसेल की 1893 मध्ये इंग्लंडमध्ये पहिलं कामगारांचं संघटन उभं राहिलं, इंडिपेंडंट लेबर पार्टी. ही इंग्लंडमधली पहिली राजकीय पक्ष आहे. आज त्याला आपण मजूर पक्ष म्हणतो. म्हणजे इंग्लंडमध्ये जो मजूर पक्ष आहे त्याची स्थापना ही 1893 मध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टी या नावानं झाली. ह्या जगभर सगळ्या कामगारांच्या चळवळी चालू आहे. त्याचा परिणाम भारतावरही होतोय. भारतावर होत नाही अशातला भाग नाही. आपल्याकडे उशिरा काही गोष्टी आल्या, त्यातली ही एक गोष्ट आहे. त्यानंतर आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये कामगार दिन आहे. 1 मे आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो. पण तो का साजरा करतो हे आपल्याला माहित नसतं. 1 मे 1886ला अमेरिकेमध्ये संप झाला. तो अतिशय व्यापक संप होता. त्या व्यापक संपामध्ये सगळं व्यवहार, कारखाने, कार्यालय ठप्प पडलीत. आणि तो दिवस होता 1 मे. आणि म्हणून तो दिवस आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की 1871ला पॅरिसला, 1899ला हेगला, 1905ला रशियामध्ये, 1907ला जर्मनीमध्ये फार मोठे जागतिक पातळीवरची आंदोलनं झाली. आणि हा कालखंड आहे 1857चा. बघा, 1857 मध्ये हे सगळे तिथे आंदोलन होत आहेत. 1910 मध्ये कोपनहेगन आणि या ठिकाणी आंदोलन होत आहेत. त्याच काळामध्ये 1848ला भारतामध्ये पहिली मुलींची शाळा निघते. बिलकुल. म्हणजे 1848ला पहिल्यांदा मुलीची शाळा निघते आणि जागतिक पातळीवरती महिलांचा आवाज मोठा होतोय. सहसंबंध आहे. हा सहसंबंध आपण समजून घेतली ही अडचण असते आपली. आणि तिकडे हे सुरू आहे की महिलांचं सुरक्षा, महिलांचं औद्योगिकरणामध्ये असणारं स्थान आणि महिलांना कामाच्या ठिकाणी 8 तास असावेत. प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी लहान बाळांचं संगोपन असेल, दूध देण्यासाठी वेळ असेल ती ठरवून द्या. त्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्याच वेळेस भारतामध्ये 1848ला मुलींनी शिकावं यासाठी आंदोलन सुरू आहेत. मुलींना शिकवल्या पाहिजे, त्या शाळेत गेल्या पाहिजे ही तयारी सुरू आहे. जागतिक परिप्रेक्षामध्ये सगळं सुरू आहे. भारतामध्ये 1885ला नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचं संघटन निर्माण केलं. 1891ला रेल्वेच्या लोकांचा संप सुरू केला. 1905ला वंगभंग चळवळ सुरू झाली. 1920ला भारतामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना झाली. आणि 1936 मध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. म्हणजे असं म्हणता येईल की जागतिक पातळीवर 18व आणि 19वा शतक हे कामगारांच्या संघर्षासाठी लढणारं शतक बरोबर असं म्हटलं जातं. आणि मग ही जे जागतिक पातळीवरची जी धुसळण आहे कामगारांची, ते लोन भारतामध्ये पोहोचलंय. आणि त्यावेळेचे जे जागरूक नारायण मेघाजी लोखंडे असेल,
महात्मा फुले असतील, या सुधारकांवर तो प्रभाव पडला. बरोबर. एक तुम्ही संदर्भ सांगताना मला आठवतं सर की भारतामधल्या कामगार चळवळीचे प्रणेते असंही म्हणूया नारायण मेघाजी लोखंडे आहे. बरोबर. मित्रांनो, आपण जो रविवारचा दिवस उपभोगतो, रविवारची जी सुट्टी आहे, रविवारच्या सुट्टीचे जनक सुद्धा नारायण मेघाजी लोखंडे आहे. अर्थात त्यांनी थोडं समाजकार्य करण्यासाठी ही सुट्टी असावी हा उद्देश त्यांनी ठेवला होता. त्याचा संदर्भ वेगळा आहे. इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज अधिकाऱ्यांना होलिडे म्हणजे पवित्र दिवस चर्चमध्ये जाऊन तिथे प्रार्थना करायची आहे. तो होलिडे आहे, म्हणजे तो पवित्र दिवस आहे, तो रविवार आहे. आणि रविवारी इंग्रज अधिकाऱ्यांना, इंग्रज कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे, पण भारतातल्या लोकांना सुट्टी नाही. मग प्रश्न निर्माण झाला की इंग्रज अधिकाऱ्यांना रविवारी सुट्टी आहे, ती का? त्यांनी असं म्हटलं की आम्हाला रविवारी जाऊन प्रार्थना करावी लागते चर्चमध्ये. मग त्या संदर्भात एक संघटन निर्माण झालं. नारायण मेघाजी लोखंडेंनी हे म्हटलं की जसं तुम्हाला सुद्धा प्रार्थना करावी लागते, आम्हालाही प्रार्थना करावी लागते, आणि मग रविवारची सुट्टी जशी तुम्ही घेतात तशी आम्हाला सुद्धा असली पाहिजे. आणि मग तुमचा होलिडे आहे, तुमचा पवित्र दिवस आहे, तो आमच्यासाठीही असावा. आम्हीही इतर 8 दिवस कोणत्या ना कोणत्या ईश्वराची प्रार्थना करतोच आहोत, तर त्याच्यासाठी मग तो रविवार आम्हाला असावा, तुम्हाला तसं आम्हालाही असावा. आणि मग तिथे रविवार आपल्याला मिळायला लागला, सुरू झाला. मुळात तो चर्चमध्ये जाण्यासाठीचा दिवस आहे. हाही एक भाग आपण या निमित्तानं लक्षात ठेवला पाहिजे. जेव्हा आपण जागतिक पातळीवर विचार करतो तेव्हा जगामध्ये कामगारांच्या संघर्षाचे पडघम वाजू लागले आणि ते लोन जेव्हा भारतात आले तेव्हा भारतातला एक महापुरुष, नुकतीच त्यांची सामाजिक कार्यामध्ये एंट्री झाली होती आणि ते स्थिर स्थावर व्हायला लागले होते, त्या समाज सुधारकाच्या मनावर या कामगारांच्या प्रश्नांनी ते जवळपास हादरून गेले. आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कदाचित ही पार्श्वभूमी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाची. बघा, थोडं आणखी सांगायला त्या संदर्भात. बाबासाहेबांचं शिक्षण विलायतीमध्ये झालं आणि तिथलं एकूण समाज जीवन पाहून, तिथलं राजकारण पाहून, तिथलं सांस्कृतिक वातावरण पाहून बाबासाहेबांना हेही वाटायला लागलं की माझाही देश असा असला पाहिजे. बिलकुल बिलकुल. बाबासाहेब म्हणतात की मी पहिल्यांदा भारतीय, नंतर पण भारतीय. बिलकुल. बाबासाहेबांच्या एवढं राष्ट्रावरती आणि तिथल्या लोकांवरती बाबासाहेबांचं एवढं कोणी प्रेम नाही केलं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक शब्दामध्ये लोकांचं हित काय आहे बाबासाहेब पाहतात. का पाहतात असं? कारण या जमिनीवर, इथल्या माणसांवरती त्यांचं प्रेम आहे. आणि जेव्हा ते विलायतीमध्ये तिथलं वातावरण पाहतात, तिथली मोकळीक पाहतात, तिथल्या विचारांची घुसळण पाहतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या देशामध्ये पण हे सुधारणा झाल्या पाहिजे. तिथला प्रभाव बाबासाहेबांवरती आहेच. त्यांनी तो अभ्यास केला. त्यानंतर जेव्हा ते भारतामध्ये परतले, त्यानंतर त्यांनी ज्या अनेक महत्वाच्या बाबी मांडल्या, त्याच्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पहिल्यांदा बाबासाहेबांनी केली 1936 ला केली. आणि बाबासाहेबांची घुसळण सुरू होते त्यापूर्वी भारतामध्ये जेव्हा बाबासाहेब आले तेव्हा खोती पद्धती इथे होती, इथे गुलामीची पद्धत आहे, इथे अस्पृश्यता आहे, इथे काम करून घेतल्यानंतर पुरेसा मोबदला मिळत नाही. हे बाबासाहेबांनी पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टी आहेत. आणि हे अनुभव बाबासाहेबांनी सांगितलं की हे यामध्ये बदल झाला पाहिजे. बिलकुल. कामगार हा काही केवळ दलित नाही आहे, त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आणि मग बाबासाहेबांच्या पुढे केवळ जातीचा प्रश्न नव्हता, तो व्यापक आहे. बाबासाहेब सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी विचार करतात. हा महत्वाचा मुद्दा आपण विसरून जातो अनेकदा. आणि त्या जाती धर्माच्या, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय कसा मिळेल, कामगार म्हणून त्यांना न्याय कसा मिळेल, कर्मचारी म्हणून त्यांना न्याय कसा मिळेल, हे त्यांनी पाहिलं. म्हणजे आपल्या अनेकांना माहिती नाही. आज आपल्या कार्यालयांमध्ये ज्या महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांना जी प्रसूती रजा मिळते ती बाबासाहेबांमुळे मिळते. पूर्वी 40 कामगार कायदे होते, त्याचं रूपांतर आता 4 कायद्यांमध्ये झालेलं आहे. आज नवीन कामगार वर्ग उदयास आलेला आहे. आज सॉफ्टवेअर स्किलमध्ये ज्या कोणत्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, कॉम्प्युटरच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, एआय मध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, त्या लोकांना 12-12 तास काम करावं लागतं. मला हा रेफरन्स महत्वाचा यासाठी वाटतो की एकीकडे आपण प्रगती झाली असं म्हणतो, एकीकडे आपण एआयच्या जमान्यात असं म्हणतो, एकीकडे आपण कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर कंपन्या जगातल्या
आपल्या देशातल्या तरुणांना काम देतं असं म्हणतो, हा. पण या उलट हा. 8 तासासाठी ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला सतत 200 वर्ष, हा, हा. आज ती पद्धत पुन्हा आलेली पुन्हा आली आहे. आहे. पुन्हा त्या लोकांना 12-14 तास काम करावं हा, लागतं. हा, हा. म्हणजे भारतामध्ये जे काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनियर्स हा. आहेत त्या क्षेत्रामधले, हा. त्यांना रात्री 2 वाजता 3 वाजता त्यांचं काम करावं लागतं, कारण तिकडे दिवस असतो, इकडे रात्र असते. हा, तरी हा, पण. हा, हा. हे एक नवी गुलामगिरी हा. आता नव्यानं उदयास आलेली आहे. त्या- अशा वेळेस बाबासाहेब हम्म. जास्त महत्वाचे वाटतात. सर, बाबासाहेबांचं विधान आहे की उद्योगांचं राष्ट्रीयकरण व्हावं. बरोबर. या राष्ट्रीयकरणामागची बाबासाहेबांची भूमिका काय होती आणि त्यामध्ये कामगार कुठे होता? या देशातली हम्म. जी संपत्ती आहे हा. ही संपत्ती जनतेच्या मालकीची आहे. बर. संपत्ती असो हा. की ज्ञान असो, हा. ते श्रमातून निर्माण होतं. हा. विना श्रमाने ज्ञानही निर्माण होत नाही आणि संपत्तीही निर्माण होत नाही. हा. हा जागतिक पातळीवरचा नियम आहे. हा. आपल्या देशामध्ये जी संपत्ती निर्माण झालेली आहे ही श्रमातून निर्माण झालेली संपत्ती आहे. हा. ती श्रमातून निर्माण झालेल्या संपत्तीचं सुद्धा विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे. हा. हा. ती कोणत्यातरी मुठभर लोकांच्या हातात जाऊ नये. हा. जी सार्वजनिक संपत्ती आहे ती जर मुठभर लोकांच्या हातात गेली तर ते स्वातंत्र्य सगळ्यांचं होणार नाही, हे बाबासाहेब सांगतात. बिलकुल. आणि मग अशा वेळेस हा. जे उद्योगधंदे आहेत ते सरकारच्या मालकीचे आहेत. हा. ते सरकारच्या मालकीचे असावेतच. हा. आणि त्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. ते जनतेच्या मालकीचे झाले पाहिजे. हा. हा. आणि जर एखाद्या उद्योगाचं हा. कोणत्यातरी खाजगी व्यक्तीच्या हातात जर तो उद्योग गेला हा. तर तो त्याची संपत्ती पाहिल, हा. तो कामगारांचं हित पाहणार नाही. मी आता उदाहरण सांगितलं की सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे आहेत ते 14 तास काम करतात, 12 तास काम करत आहेत. हम्म. हम्म. आणि त्यांचं जे मानसिक शोषण आहे ते फार वेगळ्या पातळीवरच आहे. हा. हा. त्याचाही आपण अभ्यास अजून केलेला नाही, तो केला पाहिजे. हा, हा, हा. तो यासाठी हा. की तो एक फार मोठा वर्ग आहे, तो हा. तरुण वर्ग आहे भारतातला. हा. हा. आणि तो भारतातला तरुण वर्ग प्रचंड मानसिक अवस्थेमध्ये दडपलेला आहे. हा. 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 त्याचा विचार होत नाही. हा. 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 अशा वेळेस हा. उद्योगांचं जर राष्ट्रीयकरण झालं किंवा हा. उद्योगांचंच नव्हे हा. तर शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे असं मी सातत्याने म्हणतो. हा. हा. शिक्षणाचंही राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, हा. उद्योगधंद्याचंही राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. हा. ही बाबासाहेबांची सातत्याने भूमिका दिसते. हा. आणि ही भूमिका बाबासाहेब सतत मांडतायत. हा. ती भाषणातून मांडतात, ती लेखातून मांडतात, ती पत्रकातून मांडतात. हो. मला एक असंही जाणवतं सर की बाबासाहेबांनी कोळसा खाणी संदर्भात तिथले जे कामगार आहेत, म्हणजे बाबासाहेबांचं कामगारांकडे, कारण बाबासाहेबांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गिरण्या होत्या. बरोबर. आता स्वरूप बदललेलं आहे, थोडंसं आधुनिक झालेलं आहे, अगदी. पण गिरणी कामगारांचे हाल पाहवत नव्हते. बरोबर. हे अशा पद्धतीचं होतंय. आणि मग कोळसा खाणीमध्ये या संदर्भात बाबासाहेबांचं काही मत आहे ते थोडं सांगा. केवळ कोळसा खाणीच्या संदर्भातच नाही, हम्म. तो जर परिप्रेक्ष्य आपण लक्षात घेतला हा. तर तेव्हा अवजड कारखाने होते, हा. मोठ्या मशिनरी होत्या. हा. आता ते सगळं स्वरूप लहान झालं. लहान झालं. आता मायक्रो कडे आपण चाललेलो आहोत. आता तंत्रज्ञान थोडं झालेलं आहे. बदललं. आता एआयच्या पातळीवरती काम हा, करतात. हा. शोषण नाही बदललंय. हा. कारखान्यातले अवजड मशिनरी गेल्या, हम्म. हम्म. तिथं लहान आल्यात, हा. रोबोट आले. हा. या सगळ्यामुळं वेगळी नवीन समस्या निर्माण झाली, ती बेकारी. हा. आज कोळसा खाणीमधून कोळसा काढायचा असेल हा. किंवा इतर खनिज काढायचं असेल त्यासाठी अवजड मशिनरी हम्म. आहे. एकच माणूस आता 50 लोकांचं काम करतोय जेसीबीने. हो. हो. पूर्वी ही पद्धत नव्हती. हा. हा. पूर्वी डोक्यावरून टोपल्याने सगळं कोळसा बाहेर आणावं लागायचा, तो हम्म. वॅगन मध्ये भरावा लागायचा, हम्म. अशी पद्धत होती. हा. त्याही काळामध्ये हा. तिथे 14 तास 12 तास काम करणारे मजूर होते. हा. बाबासाहेबांनी केवळ कोळसाच्या किंवा आगगाडीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या संदर्भात नाही दिलं, हा. हा. जगामधल्या सगळ्या मजुरांच्या संदर्भात बाबासाहेब बोलतात. बरं. भारतातल्या मजुरांच्या, भारतातल्या कामगारांच्या संदर्भात बाबासाहेब बोलतात. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बाबासाहेब बोलतात. हम्म. सामाजिक, या सगळ्यामध्ये काय अर्थ आहे? सामाजिक सुरक्षितता. सुरक्षित. केवळ आर्थिक सुरक्षितता हा. नव्हे, ती तर गरजेची आहे. हा. सामाजिक सुरक्षितता सुद्धा तेवढीच गरजेची आहे. हा. हा. आज आपण पाहतोय की पेन्शनचा लढा फार मोठ्या प्रमाणामध्ये लढला जातो. हा. हा. पण पेन्शन काय आहे? हा. पेन्शन ही तुमची सुरक्षितता. हा. 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 पेन्शन देणे हा. म्हणजे काही सरकार तुमच्यावरती उपकार करत नाहीये, हा. ती तुमची सामाजिक जबाबदारी हा. आहे. हा. आणि ती जबाबदारी सरकारला निभावली पाहिजे, हा. 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 हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. हा. बाबासाहेबांनी 45 सांगून ठेवलाय हा. की बेकारी ही आपली समस्या आहे. जर बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार हा. उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं असतं हा. तर ही समस्या आपल्याला जाणवली नसती. जाणवली, निश्चितच. आज उद्योगधंदे वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या हातामध्ये आहेत. हा.
शेती आता कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातामध्ये जाती आहे. ती आता आपल्याला परवडत नाही म्हणून आपण विकतो आहोत. आपल्याकडनं शाळा महाविद्यालय चालू जात नाही म्हणून ते कंपन्यांच्या हातामध्ये जात आहेत. यातून प्रचंड बेकारी निर्माण होणार आहे. आणि बाबासाहेब 1945 ते उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी तुका पहिल्यांदा सांगून ठेवला होता की भारतासमोर सर्वात मोठी समस्या बेकारी समस्या असेल. आणि 1946 ला सोलापूर नगर परिषदेने बाबासाहेबांचा सत्कार केला. त्या मानपत्रामध्ये उत्तर देताना बाबासाहेब काय म्हणतात, महत्वाची गोष्ट आहे, 14 जानेवारी 1946 ला बाबासाहेब असं म्हणतात की 1930 पासून ते 1942 पर्यंत जे मजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात आलं नाही, पण 1942 ला बाबासाहेबांनी मंत्रिपद स्वीकारल्याच्या नंतर 3 वर्षामध्ये त्यांनी मजुरांच्या संदर्भात महत्वाचे कायदे केले. ते कोणते कायदे आहेत बघा. 1942 ते 1946 मध्ये बाबासाहेब हे व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे कामगारांचे प्रतिनिधी म्हणून सदस्य होते. 1942 ते 46 मध्ये मजूर मंत्री होते. त्यापूर्वी 1937 ला बाबासाहेब जमीनदारी आणि खोतीच्या विरोधामध्ये विधेयक आणतायत. इथं अजून एक महत्वाचा रेफरन्स तुम्हाला सांगतोय की 1942 ते 46 बाबासाहेब मजूर मंत्री असताना सेवा आयोजन कार्यालय असावं ही बाबासाहेबांनी कल्पना मांडली. एम्प्लॉयमेंट ऑफिस म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑफिसची सुरुवात बाबासाहेबांनी केलेली आहे. ती व्हायसरॉय काउन्सिलमध्ये मजूर मंत्री असताना त्यांनी मांडलेलं विधेयक. आता आपल्याला काही गोष्टी माहित नाही. म्हणजे रविवारची सुट्टी का मिळते हे आपल्याला माहित नाही. आपल्या ज्या भगिनी आहेत त्या कार्यालयामध्ये कामगार कर्मचारी म्हणून काम करतात, त्यांना 6 महिन्याची आज प्रसूती रजा मिळते. ती असावी बाबासाहेबांनी मांडलं. एवढंच नव्हे तर महिलांची सुरक्षितता त्या कार्यालयामध्ये असावी, बाबासाहेब त्यासाठी प्रयत्न करतायत. सेवायोजन कार्यालयामध्ये नाव नोंदणी झाली पाहिजे, त्याला प्राधान्यक्रमानं तुम्ही नोकरी दिली पाहिजे हे बाबासाहेब म्हणतात. अनेक गोष्टी बाबासाहेब आणि या मुद्द्याला थोडं पुश करतोय की तुम्ही जसा पेन्शनचा संदर्भ काढलाय, तर बाबासाहेब पेन्शन संदर्भात काय म्हणतात, तर जेव्हा बाबासाहेब खोतांसंदर्भात बोलतात आणि खोती पद्धती नष्ट व्हावी, कारण ती गुलामगिरीचा एक भाग आहे, मग खोत नष्ट होईल, मग खोताकडे जे आहे त्याचे जे वारस आहे त्यांच्याकडे जगण्याचं कोणतंही साधन नाही. तर जेव्हा पहिला खोत नष्ट होतो तेव्हा त्याच्या वारसांना पेन्शन द्यावी, म्हणजेच माणूस त्या कामातून निवृत्त झाल्यावर जगण्याचं काहीतरी साधन असावं. ह्या बाबासाहेबांचा पेन्शनकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. सर उदाहरण सांगतो या निमित्तानं. मागे एक बातमी आली की एक शिक्षक निवृत्त झाले सेवेतून आणि त्यानंतर त्यांना वेल्डिंगच्या दुकानामध्ये काम करावं लागलं. पेन्शन म्हणजे सामाजिक सुरक्षा, कौटुंबिक सुरक्षा जर नसेल तर तो व्यक्ती जो 58 किंवा 60व्या वर्षी निवृत्त होतो आहे त्या व्यक्तीला मजुरी करायला लागेल. बाबासाहेब किती व्यापक अंगाने विचार करतात आणि भविष्याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून विचार करतायत. म्हणजे त्यांनी पेन्शनचं किंवा इतर गोष्टीचं जे समर्थन केलं राष्ट्रीयकरणाचं ते त्यासाठी केलं आहे. निश्चित. आणि 1947 मध्ये स्टेट अँड मायनॉरिटीज नावानं बाबासाहेबांनी टिपण तयार केलं. आणि स्टेट अँड मायनॉरिटीज नावाच्या त्या टिपणामध्ये जे ब्रिटिश सरकारला बाबासाहेबांनी दिलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की भारताच्या 1947च्या नंतरची आर्थिक धोरण कशी असावी. हे 1947 बाबासाहेब टिपण देतात. आणि भारताचं औद्योगिक धोरण कसं असावं, भारताचं आर्थिक धोरण कसं असावं, भारताचं सामाजिक सुरक्षेविषयीचं धोरण कसं असावं हे त्या टिपणामध्ये लिहितात. इतका व्यापक विचार येणाऱ्या 50 वर्षाच्या 100 वर्षाच्या कालखंडानंतरचा विचार बाबासाहेब 1947 ला करतायत. म्हणजे बाबासाहेब सुरुवातीला कामगारांचे प्रश्न हाताशी धरतात आणि स्वतंत्र मजूर पक्षाची पहिल्यांदा स्थापना करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रममंत्री असताना अनेक कामगारांसंदर्भात कायदे करतात. मित्रांनो, आज आपण सहज सुट्टी उपभोगतो आहे, या महिला सहज प्रसूती रजा घेते आहेत, किंवा महिलांना कोळसा खाणीमध्ये जड काम करता येऊ नये, त्यांना देऊ नये, हे सगळे जे कामगार संदर्भातले जे प्रश्न आहेत हे बाबासाहेबांनी त्यावेळेस मांडले आहेत. उद्योगांचं राष्ट्रीयकरण व्हावं, हाही पेन्शनचा अत्यंत महत्वाचा. मित्रांनो, माणसाच्या कल्याणासाठी बाबासाहेबांना जे जे करता आलं ते केलंय. आवश्यकता आहे फक्त बाबासाहेबांकडे त्या स्वच्छ चष्म्यातून पाहण्याची. मला एक सांगा सर, कारण बाबासाहेबांचे अनेक पैलू आहे आणि कामगारांसंदर्भात खूप मोठं काम केलेलं आहे. हा विषय तसा संपणारा नाही आहे, पण वेळेचं बंधन आहे. मला सांगा सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये
म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, मुंबईचा विचार करतो, तेव्हा आपल्याकडे गिरण्यांची संख्या फार दिसते. तर बाबासाहेबांचा या कामगार चळवळीचा जो परिणाम आहे तो मराठी साहित्यावर सुद्धा दिसतोय. नक्की मला वाटते नक्की नारायण सुर्वेंच्या कविताच आहेत त्या संदर्भात. हा पूर्वी एक सांगतो आधी. हा म्हणजे मी आधी सांगितलं की 47 स्टेट अँड मायनॉरिटीला भारताची आर्थिक धोरणं कशी असावीत हे बाबासाहेबांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला सांगितलं. बरं. त्यापूर्वी 1943ला भारतीय श्रमिक कायद्यामध्ये दुरुस्ती करणारं विधेयक बाबासाहेब मांडतायत. 1953 मध्ये ब्रिटिश भारतातून गेल्याच्या नंतर 1953ला बाबासाहेब मुंबई कामगार कल्याण निधीच्या अंतर्गत काय सुधारणा केल्या पाहिजे हे मांडतायत. म्हणजे केवळ ब्रिटिश होते तोपर्यंत बाबासाहेबांनी हे मांडलेलं नाही. 1936 पासून 1953 पर्यंत बाबासाहेब सातत्याने कामगारांच्या आणि आर्थिक धोरणावरती बोलतायत. म्हणजे मुंबई कामगार कल्याण निधी निर्माण करण्यासाठी 1953ला बाबासाहेब पुढाकार घेतात. हे काम सगळं सुरू असताना बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, जनता आणि सगळी वृत्तपत्र चालवली. वृत्तपत्रांची जरी आपण लेख वाचले तरी आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब काय म्हणतायत. आणि हे सगळं सुरू असताना बाबासाहेब म्हणजे 1956 पर्यंतचा कालखंड आपण बाबासाहेबांकडे केवळ एका समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नये हे सगळ्यात महत्वाची गरज आहे. आपण इतके कोत्या मनाचे लोक खऱ्या अर्थानं की आपण या सगळ्या महापुरुषांना सुद्धा आपापल्या जातीत वाटून टाकलेले आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण मग त्यांच्या विचारधारेकडे, त्यांनी केलेल्या कामाकडे बरेचदा दुर्लक्ष करतो. ही आपली अडचण आहे. बाबासाहेबांनी जे काम केलं त्यानंतर 1956 पर्यंत, 56च्या नंतरचं धम्मजागरण आणि त्यानंतरचा मराठी साहित्यावरती फार मोठा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांना थोडासा गुन्हा करणार आहे असे नारायण सुर्वे म्हणतायत. नारायण सुर्वेंचं सगळं आयुष्य हे त्या गिरणी कामगारांमध्ये गेलं. आणि मग अण्णाभाऊ साठे असतील, अण्णाभाऊ साठेंचं गिरणी कामगारांमध्ये झालेलं त्यांनी पाहिलेला अनुभव बाबासाहेबांना ते आपल्या कवितेतून, पोवाड्यातून मांडतायत. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जो पोवाडा लिहिला तो बाबासाहेबांना, बाबासाहेब गुरु मानतात ज्योतिबांना, ज्योतिबांनी पोवाडा लिहिला शिवाजी महाराज. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा प्रशासकीय दृष्टीनं पाहत नाही. म्हणजे तो असा राजा आहे की ज्यांनी वतनदारी नष्ट करून वेतनदारी सुरू केली. त्या काळामधले जमीनदारी पद्धती, त्या काळामधले वतनदारी पद्धती शिवाजी महाराजांनी बंद केली आणि सगळ्या रयतेच्या साठी असणारे जे काही कर्मचारी आहेत ते वेतनावरती आणले. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये कामगारांसाठी अनेक कायदे केलेत, अनेकदा संघर्ष केलाय. आणि कामगार हा जातीपातीच्या पलीकडचा होता, तो एक मानव होता. त्या माणसासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले आहे आणि त्याची फळं आपण बरेच लोक आज उपभोगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे आपल्यासाठी होते, कामगारांसाठी होते. हे आजच्या कामगारांना याची जाणीव आहे का सर? बघा, कामगार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर श्रम करणारा, शारीरिक कष्ट करणारा व्यक्ती, पण तसं नाही. बिलकुल. बौद्धिक कामगार म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, बँकेतले कर्मचारी असतील, हे सगळे, किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, हे सगळे बौद्धिक कामगार आहेत. मुळात कामगार हा शब्द या पद्धतीनं व्यापक करून आपण पाहिला पाहिजे. श्रमिक जो कष्टाचा शारीरिक कष्ट करतोय, सोबतच जो बुद्धीचं काम करतोय. बौद्धिक कामगार आणि श्रमिक ह्या सगळे जण त्या कामगार या व्याख्येमध्ये बसतात. मग बाबासाहेबांनी काही श्रम करणाऱ्या व्यक्तींसाठी केलं असायला भाग नाही, बौद्धिक कामगारांसाठी पण तेवढंच केलं. म्हणून कामगार ही व्याख्या आपण जरा व्यापक अर्थानं पाहिली पाहिजे. आणि मग आजच्या कामगारांना जे आज बौद्धिक कामगार म्हणून काम करतात, जे शिक्षक म्हणून काम करतात, प्राध्यापक म्हणून काम करतात, जे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, जे वकील आहेत, सगळे कर्मचारी, सगळ्या सरकारी पासून सरकारी ऑफिस पर्यंत खासगी कार्यालयापर्यंत, या सगळ्या लोकांना बाबासाहेबांनी केलेल्या अनेक कार्याची जाणीव नाही. म्हणजे माझ्यासाठी, माझ्या शेजारी बसणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासाठी, माझ्या ऑफिस मधल्या सगळ्यात शेवटचा घटक असणाऱ्या शिपायासाठी बाबासाहेबांनी काय लिहून ठेवलं?
आणि हे त्या संविधानामध्ये त्याची तरतूद कशी केली हे मुळात लोकांना माहित नाही. त्याचं कारण असं आहे की आपण सुद्धा बाबासाहेब त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडलेलो आहोत. म्हणजे इथला शिक्षित वर्ग हा सुद्धा कमी पडलेला आहे. इथल्या व्यवस्थेला, विषमतावादी व्यवस्थेला असं वाटतं की या पद्धतीचे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचू नयेत. केवळ दलितांचे उद्धारक एवढंच बाबासाहेब तिथपर्यंत पोहोचावेत म्हणजे आपोआप समाजामध्ये फूट पडून जाते. जातीमध्ये महापुरुष विभागला की तो त्याची चिकित्साच बंद होते, त्याचे विचार संपून जातात. हीच नेमकी तिथे अडचण आहे. माझ्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं, माझ्यासाठी शिवाजींनी काय केलं, माझ्यासाठी ज्योतिबांनी काय केलं, हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट आपल्या लोकांच्या लक्षात येणार नाही. त्यानंतरच्या कालखंडामध्ये 1960च्या नंतरच्या कालखंडामध्ये मराठी साहित्याने काम बऱ्यापैकी केलं. आत्मकथनातून हे काम झालं, वैचारिक साहित्यातून हे काम झालं. पण परत 1990ला खाजगीकरण आलं, उदारीकरणाचं धोरण आलं, परत त्याला ब्रेक बसला. आता साहित्य मुळात लिहिलं जातं की नाही, कोणत्या पद्धतीचं लिहिलं जातं हाच एक संशोधनाचा विषय व्हावा. 2000च्या नंतर जग पूर्णपणे बदललेलं आहे आणि त्या बदललेल्या जगाची आर्थिक धोरणं, सामाजिक धोरणं काही वेगळी आहेत. त्याच्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमी माझ्यासाठी काय झालं हे आपण आता विसरून पडलेलं. आता मला किती जास्तीत जास्त मिळवता येईल व्यक्तिगतरित्या इकडे आपलं लक्ष आहे. मला माझ्यासाठी काय आणता येईल, मला माझ्या घरात कोणत्या वस्तू आणता येईल, मला माझ्या मुलांसाठी काय करता येईल, असा आपला संकुचित दृष्टिकोन बनतो आहे आणि तो जाणीवपूर्वक केला जातो आहे. आता 2030च्या नंतरचं जग यापेक्षा वेगळं असेल. जागतिक पातळीवरती जे काही सुरू आहे त्यातून 2030च्या नंतरचं जग पूर्णपणे वेगळं असेल. म्हणजे 1990ला खाजगीकरण आलं, 2000ला ते अजून बदललं, 2030ला ते अजून बदलेल. या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांचे विचार ते बौद्धिक कामगारांसाठी असोत, श्रमिकांसाठी असो, कोळसा कामगारांसाठी असोत, की ते कर्मचाऱ्यांसाठी असोत किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी असोत, हे समजून घेणं काळाची गरज आहे. बिलकुल बिलकुल सर. म्हणजे जग बदलत आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पण तरीही त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामगारांसंदर्भात जे दृष्टिकोन दाखवलेलं आहे ते दृष्टिकोन आजच्याही कामगाराला तेवढंच उपयोगी आहे. बरोबर. मी तर असं म्हणतो की सुट्ट्यांसाठी लोक संघर्ष करतात. ही जी सुट्टी आहे ती बाबासाहेबांनी दिली हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रसूती रजा या महिलांना माहीत नाहीत, हाही बाबासाहेबाची, हीही बाबासाहेबाची देण आहे. असे अनेक कायदे. आणि दुसरं मित्रांनो की जेव्हा भारतीय कामगार एका अनेक समस्येमध्ये चेपला गेला होता, अनेक समस्यांनी घेरला गेला होता, त्या समस्यांचं उत्तर शोधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं सर. आणि हा सगळा बाबासाहेबांचा कामगारांसंदर्भातला संघर्षाचा लढा आपण अत्यंत अभ्यासू पद्धतीने सांगितला. निश्चितच सर आमच्या प्रेक्षकांना तो लढा, हा प्रवास उपयोगी पडेल. आपण आमच्या साहित्य संवाद या चॅनलला भेट दिली आणि बाबासाहेबांसंदर्भात बाबासाहेबांचे कामगार विषयक धोरण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. साहित्य संवाद चॅनलच्या वतीने खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.